वेलकम फ्रेंड्स. आपण या व्हिडिओमध्ये ऑर्डर 7 रूल 11 रिजेक्शन ऑफ प्लेंट या संबंधी आपण एक उदाहरणासहित पाहणार आहोत की कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे काय, रिजेक्शन ऑफ प्लेंट कधी करता येईल अँड व्हॉट इज द स्टेज, ॲक्च्युअल स्टेज काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बिफोर वी मूव फर्दर की रिजेक्शन ऑफ प्लेंट म्हणजे काय, कोणत्या कोणत्या ग्राउंड खाली हे रिजेक्ट करता येईल. द व्हेरी फॉरमोस्ट फर्स्ट ग्राउंड आहे की प्लेंट डज नॉट डिस्क्लोज द कॉज ऑफ ॲक्शन. जो वादाचा मुद्दा आहे की नेमकं डिस्प्यूट काय ते त्यामध्ये क्लिअरली शो होत नाही आहे, या ग्राउंडवरती कोर्टने रिजेक्ट करावं. हा फर्स्ट आहे की कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे काय, की कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे इट इज अ बंडल ऑफ फॅक्ट्स. की प्लेंटिफ एक बंडल ऑफ फॅक्ट्स घेऊन येतो की ज्याच्यामुळे तो एक रिलीफ ऑफ क्लेम करतो आणि की ते जजमेंट त्याच्या फेवरमध्ये मिळावं, टू गेट द ऑर्डर ऑफ द कोर्ट इन हिज फेवर. की प्लेंटिफने एखादं तो बंडल ऑफ फॅक्ट्स घेऊन येतो, कोर्टामध्ये प्लेंट फाईल करतो आणि त्यासोबत काही रिलीफ क्लेम करतो. जे रिलीफ क्लेम केलेलं आहे आणि कोर्ट त्याच्या फेवरमध्ये जजमेंट पास करावं किंवा ऑर्डर मिळावी किंवा त्याच्या फेवरमध्ये निकाल लागावा, ह्याचा अर्थ होतो कॉज ऑफ ॲक्शन. सो सेकंड ग्राउंड काय की वेअर द रिलीफ क्लेम ही अंडर व्हॅल्यू केलेली आहे. द प्लेंटिफ ऑन बिंग रिक्वायर्ड बाय कोर्ट टू करेक्ट द व्हॅल्युएशन विदिन टाइम फिक्स्ड बाय द कोर्ट, अँड इफ द प्लेंटिफ इज फेल टू डू सो देन कोर्ट मे रिजेक्ट द प्लेंट. थर्ड ग्राउंड आहे की वेअर रिलीफ क्लेम इज प्रॉपरली व्हॅल्यू, म्हणजे एखादी सूट प्रॉपर्टी असेल त्याचं प्रॉपरली व्हॅल्युएशन केलेलं आहे पण त्याच्यावरती प्रॉपरली कोर्ट फी स्टॅम्प भरलेला नसेल, तर कोर्ट काय करेल, त्याला विदिन फिक्स पिरियड टाईम देईल की या पिरियडमध्ये त्यांनी कोर्ट फी भरून घ्यावी, आणि जर भरली नाही तर तुमचं रिजेक्शन ऑफ प्लेंट होईल. नाव फोर्थ ग्राउंड काय की वेअर सूट ॲपियर्स फ्रॉम द स्टेटमेंट त्या प्लेंटवरून असं समजून येतं की इट इज बार्ड बाय लॉ. फॉर एक्झाम्पल बार्ड बाय लॉ ऑफ लिमिटेशन असेल, सेक्शन 9चा बार असेल, सेक्शन 12चा बार असेल, किंवा एखादी कॉम्प्रोमाइज डिग्री असेल, किंवा विड्रॉवल ऑफ सूट आहे विदाउट परमिशन ऑफ कोर्ट असेल. असे अनेक ग्राउंडवरती जर बार्ड बाय लॉ असेल, तुम्हाला फर्दर सूट बार करता येत नसेल, रेज जुडिकाटा असेल, देर आर सो मेनी प्रोव्हिजन्स आहेत की जिथं फ्रेश सूट दाखल करता येत नाही. जसं आपण ॲपिरियन्स अँड नॉन ॲपिरियन्स ऑर्डर 9मध्ये सुद्धा काय असे प्रोव्हिजन आहेत की तिथे तुम्हाला फ्रेश सूट दाखल करण्यासाठी बार केलेला आहे. नाव फिफ्थ ग्राउंड इज की वेअर इट इज नॉट फाईल इन डुप्लिकेट. जर प्लेंटच्या कॉप्या जेवढे प्रतिवादी आहेत तेवढे फाईल केले नसतील तर त्या ग्राउंडवरती सुद्धा तुमचं काय प्लेंट रिजेक्शन होईल. नाव फिफ्थ ग्राउंड इज की वेअर द प्लेंटिफ इज फेल्स टू कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ रूल 9. रूल 9मध्ये जे काही कंडिशन घालून दिलेले आहेत त्या कंडिशनची फुलफिल जर केली नसेल तर त्या ग्राउंडवरती तुमचं काय होईल, प्लेंट रिजेक्ट होऊन जाईल. हे ऑर्डर 7 रूल 11 हे सांगतं. तर आपण एक केस बघणार आहोत, व्हेरी सिम्पल केस आहे की त्या केसमध्ये काय आहे की एक प्लेंटिफ आहे, त्याचं बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला त्याचं ऑफिस आहे, ही इज रनिंग सम काइंड ऑफ बिझनेस, आणि फर्स्ट फ्लोअरवरती डिफेंडंट आहे, तो सुद्धा एक बिझनेस रनअप करतोय, समथिंग लाईक इलेक्ट्रिकलचं त्याचं प्रोडक्टचं शॉप आहे, आणि फर्स्ट फ्लोअरवरती 1-2 वॉशरूम आहेत आणि दॅट वॉशरूम इज यूज बाय द डिफेंडंट आणि त्याचे कस्टमर्स यूज करतात. तर ते जे वॉशरूम्स आहेत ते लिकेज आहेत, प्रॉपरली फंक्शन करत नाहीत, त्याचे लिकेज आहे, आणि या कारणामुळं पाईप्स लिकेज असतील, त्यामुळं प्लेंटिफ जो ग्राउंड फ्लोअरला राहतोय त्याच्या काय होतं, प्रॉपर्टीला डॅमेज होते, सिलिंगला, फॅनला असेल, बिल्डिंग्स असेल, जे पण वॉल्स असतील त्याला डॅमेज होतं आहे. सो ही मेक अ कंप्लेंट टू द डिफेंडंट टू गेट द रिपेअर्स, हे रिपेअर करून घ्यावं. बट डिफेंडंट काय करतो, ते सगळं ओव्हरलुक करतो, रिपेअर करत नाही. मग काय होतं, मग प्लेंटिफ हिमसेल्फ तो स्वतः काय करतो, प्लेंटिफ हिमसेल्फ रिपेअर इट अँड अप्रॉक्सिमेटली त्याला कॉस्ट होते 1,60,000. मग हे 1,60,000 रुपये जो त्याला खर्च बसला आहे तो रिपेअर करण्यासाठी तो काय करतो, कोर्टामध्ये एक फ्रेश सूट दाखल करतो. सूट दाखल केल्यानंतर मग डिफेंडंटला प्लेंटिफ सूट फाईल करतो. डिफेंडंट मेक्स अन ॲप्लिकेशन ऑर्डर 7 रूल 11 सब क्लॉज ए मध्ये की प्लेंट डज नॉट डिस्क्लोज द कॉज ऑफ ॲक्शन, या बेसिसवरती तो सेपरेट ॲप्लिकेशन करतो. त्यामध्ये तुम्ही काय म्हणताय
की डिफेंडंट की प्लेंटिफनी त्याच्या प्लेंटसोबत कोणतेही बिल्स रेकॉर्ड केले नाहीत. त्यांनी 1,60,000 कशी कॉस्ट काढली ते मेन्शन केलं नाही. त्यांनी फोटोग्राफ्स ॲनेक्स केलेले नाही, मी त्यासोबत कागदपत्र जोडलेले नाहीत. सो ही डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन. सो त्या ग्राउंडवरती प्लेंट काय करावं, रिजेक्ट करावं. सो तर त्यांच्यामध्ये हे असे वादाचे मुद्दे होतात. मग कोर्ट काय कन्क्लुजन करत आहे, कोर्टने काय म्हणायला पाहिजे की कोर्ट हॅज टू कन्फाईन इटसेल्फ ॲज टू अवर्मेंट्स इन द प्लेंट अँड कॅनॉट ट्रॅव्हल बियॉन्ड दॅट. या स्टेजला की कोणत्याही प्रकारचे एव्हिडन्स घ्यायला नाही पाहिजेत. हे स्टेज आहे ते मिनी ट्रायल स्टेज नाही आहे. एव्हिडन्स जर चेक करायचं काम हे ॲक्च्युअल ट्रायलचं आहे. इथं प्रायमा फेसी ओनली कोर्ट जे जज साहेब आहे, कोर्ट आहे, मस्ट लुक ॲट द प्लेंट ओनली. प्लेंटमध्ये कॉज ऑफ ॲक्शन दिसून येत आहे की त्यांनी असं डॅमेज झालं आहे, त्याची म्हणजे डॅमेजेस परत मागण्यासाठी कम्पन्सेशन करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ते जे अवरमेंट्स केले आहेत ते प्लेंटला बघावं, त्याच्या पुढं जाऊ नये. सो कोर्ट इज नॉट सपोज टू scrutinize the appreciate evidence at this stage, so test the evidence set up by defendant. This is simply because court cannot conduct mini trial before actual trial. The case meticulously at any initial stage. The court has to therefore confine itself to examination of plaint alone. सो कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे काय की कॉज ऑफ ॲक्शन हे बंडल ऑफ फॅक्ट्स आहेत की प्लेंटिफला कोणतेही आपले जे रिलीफ आहे ते त्याच्या बाजूने त्याला प्रूफ करायचे आणि जजमेंट त्याच्या फेवरमध्ये घ्यायचं आहे. नाउ दिस इज द कॉज ऑफ ॲक्शन. इट इज अ बंडल ऑफ फॅक्ट्स which is necessary for a plaintiff to prove to get decision in his favor. It does not consist of evidence necessary to prove the bundle of facts. All of that is a matter of evidence and trial. So defendant argument आहे की इथं कोणतेही no evidence to substantiate cause of action is not something court get into at this point. So it is a matter of trial. Court cannot conduct a trial, a mini trial before trial at the stage of and prejudice the plaintiff case. असं करायला नाही पाहिजे. सो या ग्राउंडवरती काय केलं आहे कोर्टाने, डिफेंडंटचं जे ॲप्लिकेशन ऑर्डर 7 रूल 11 नुसार ते रिजेक्ट केलं आहे. सो प्लेंट डिस्क्लोज द कॉज ऑफ ॲक्शन नाही आहे. नेमकं मग आपण इश्यू काय काढायला पाहिजे की ए एक पार्टी आहे, बी एक पार्टी आहे. सो इट इज ॲसर्शन बाय वन पार्टी की ए काय म्हणतोय की अशी प्रॉपर्टी आहे ती डॅमेज केलेली आहे आणि बी त्याला डिनाय करतो. सो ॲसर्शन वन बाय पार्टी अँड डिनायड बाय अनदर पार्टी. दिस आर द इश्यूज. तर तुम्ही डिटेलमध्ये न जाता, एक मिनी ट्रायल न घेता, ओनली लुक ॲट द फॅक्ट्स ऑफ द केस प्लेंटिफचे प्लेंटवरती एक्झामाइन करायला पाहिजे या पॉईंटवरती. सो रिजेक्शन ऑफ प्लेंट हे असे ग्राउंडवरती आपण एक इलॉस्ट्रेशन पाहिलं आहे, समजून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.